सुकृता
क्रोध
बैसला संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक, घातले बाहेरा काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग, दुजियाचा वारा लागूने दी अंगा, दुजियाचा वारा लागूने दी अंगा, ऐशे पांडुरंगा कळू आले, घातले बाहेरा काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग, संतांनी सरता केला सेना नाभी, संतांनी सरता केला सेना नाभी, ब्रह्मादिका पाही नातुडे जो, घातले बाहेरा काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग, विठाला विठाला सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवरासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन
दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायादिक. प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ संत सेनानाभी महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला प्रस्तुत अभंगाद्वारे सेनानाभी महाराज सर्व समाज मानवाला या ठिकाणी महाराज संत संगतीचा महिमा वर्णन करतात. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि तो बदल या ठिकाणी तुम्हाला जाणवलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे संत आणि बाळूमामा महाराज त्यांच्या महाराज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा सर्व समाज भरलेला आहे. ज्या संत महात्म्यांची सेवा केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं अशा संत महात्म्यांच्या संगतीचा परिणाम श्री संत सेना महाराज या ठिकाणी वर्णन करतात. विठाला श्री संत सेनानाभी महाराजांनी सांगितलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये संतांच्या संगतीने अतिशय बदल झालेला आहे. किती बदल झाला? मोह माया माझ्या जीवनातील निघून गेलेली आहे. अंतकरणातील काम क्रोधादिक विकार निघून गेलेले आहेत. माझ्या अंतरंगामध्ये पांडुरंग परमात्मा येऊन बसलेला आहे. पांडुरंग परमात्मा येऊन बसला. दुजेपणाचा वारा सुद्धा आता लागलेला नाही. दुजेपणाचा वारा सुद्धा नाही. एवढंच नाही, संत महात्म्यांनी पदरात घेतल्यामुळे सेनानाभी महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. विठाला हा अभंग निवडलेला आहे. सर्व भाई भक्तांना माहित आहे काय कारण आहे. श्री संत बाळूमामा आहेत, अतिशय सर्वश्रेष्ठ संत आणि त्यांच्या महाराज सेवक, अतिशय सर्वश्रेष्ठ सेवक. ज्या सेवकाला पाहिल्यानंतर वाटतं महाराज आलिंगन द्यावं. आलिंगन द्यावं का द्यावं तेही संतच आहेत. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आमचे अंबादास महाराज, अतिशय सर्वश्रेष्ठ. अलीकडे बसल्यानंतर काही गोष्टी त्यांच्या कळाल्या महाराज. अंबादास महाराजांवर श्री संत बाळूमामांची कृपा झाली. श्री संत बाळूमामांची कृपा झाली, संत महात्म्यांची कृपा झाली की मग मात्र महाराज काही उन राहत नाही, काही कमी पडत नाही. त्यांच्या जीवनामध्ये काही कमी पडणारही नाही. अशा प्रकारचं महाराज या ठिकाणी श्री संत बाळूमामांचा हस्त त्यांच्या मस्तकावर आहे. अशी सर्व या ठिकाणी महाराज त्यांच्यासाठी जमलेला समाज आहे. खरोखरच मला वाटतं अंबादास महाराज आता होते बाहेर गेले का? बरं, आल्यानंतर पाहू. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आमचे अंबादास महाराज, त्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा महाराज. श्री संत बाळूमामांची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना आजपर्यंत काही कमी पडलं नाही. आता इतिहास आहे. म्हणून सर्वजण महाराज संत महात्म्यांची सेवा केली पाहिजे. बाळूमामांचा जन्म आपणा सर्वांना माहित आहे. 3 ऑक्टोबर 1892 झाला. अंकोळ नावाचं गाव आहे. अंकोळ नावाचं गाव कटाडे महाराज. म्हणजे वेळ कमी असल्यामुळं नाव घेत बसलो नाही मी. नाव घेत बसायचं नाही. श्री संत बाळूमामांची आपल्याला कीर्ती वाखाणायची आहे. कारण सर्वश्रेष्ठ संत महात्मे त्यांचा पदस्पर्श आपल्या गावाला झालेला आहे. म्हणून हा दरबार भरलेला आहे. विठाला तालुक्यामध्ये कोल्हापूर कुठं राहिलं आणि घोटका कुठं आहे? मग एवढी कीर्ती 400 कोस, 400 कोस आमच्या यांनी सांगितलं महाराज. फार सुंदर 400 कोस कीर्ती पसरलेली आहे. अशी कीर्ती महाराज आमच्या श्री संत बाळूमामांची आहे. नुसती कीर्तीच नाही, घोटका गावावर कृपा सुद्धा झालेली आहे. विठाला बाळूमामा
बळ्याप्पा आणि सत्यवा यांच्या पोटी अवताराला आलेले संत महात्मे यांच्या पोटी अवताराला आले आणि अवताराला आल्यानंतर विदेही अशा प्रकारचे महात्मे ते आहेत. विदेही महात्मे कसे महात्मे आहेत पठाडे महाराज? विदेही महात्मे का? ज्यावेळी त्यांचा जन्म झाला आणि त्यांना कळू लागलेला आहे त्यावेळीच त्यांनी एकांतवास स्वीकारलेला आहे. एकांतवास, कारण संत महात्म्यांनी सांगितलं एकांतवासामध्ये आम्ही काय करतो. एकांतवास कशासाठी आहे? काळसाला वाचे गंगा असा एकांतवास महाराज की तो एकांतवास घरच्यांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांना वाटू लागलं, कारण एकांतवास आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी व्यवहारामध्ये हुशार निघावं, नाही का, घरकाम करू लागावं असं आपल्याला वाटतं. तसंच त्यांच्या आईंना सुद्धा वाटू लागलेलं आहे. आणि मग मात्र वडिलांना सुद्धा चिंता पडलेली आहे. बाळूमामा एकांतवासात राहतात, मग असे बाळूमामा त्यांना आपण चंदू शेटजीकडे लावू आणि शेळ्या मेंढ्या राखायला लावू. आणि मग महाराज आमच्या बाळूमामांना चंदूलाल शेठजीकडे पाठवलेला आहे. त्या ठिकाणी प्रताप चंदू शेठनी पाहिलेला आहे. काय प्रताप आहे? आमच्या बाळूमामांच्या थाळीमध्ये ओंकार निघू लागलेला आहे. बाळूमामांची थाळी पाहिली, ओंकार निघायचं महाराज. आणि तो ओंकार चंदू शेठनी पाहिला. एके दिवशी आमच्या सत्यवा नावाच्या बाळूमामांच्या आईनं त्या थाळीमध्ये तेज प्रगटलेलं पाहिलं. तेज सामान्य गोष्ट नाही, पण असं तेज पाहिलं महाराज. आणि तेज पाहिल्यानंतर हा कोणीतरी सर्वसामान्य नाही, फार थोर पुरुष आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग मात्र असे श्री संत बाळूमामा महाराज विदेही महात्मेत. शेळ्या मेंढ्या राखतात खरं, पण बाबळीचे काटे जरी असले टोचले तरी त्यांना त्याचा काही पता लागत नाही. देहीचं विदेही उदशा, अशा प्रकारची अवस्था त्यांची प्राप्त झालेली आहे. आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं, पुढं होणाऱ्या सर्वांनी सांगितलेलं आहे, बाळूमामा किती देही विदेही आहेत, किती विदेही महात्मे आहेत. तर ज्यावेळी बाबळीच्या काट्यावर अंथरूण करून झोपावं आणि बाबळीच्या झुडपाला टेकन देऊन बसावं, एवढे देहावर उदार आहेत विठाला. मग मात्र हा चमत्कार त्यांचा पाहिला. संत महात्मे चमत्कार करत नाहीत. संत महात्मे जे चमत्कार करतात त्यांना संत महात्मे म्हणत नाहीत. बाळूमामांचा चमत्कार नाही, बाळूमामांचा साक्षात्कार आहे. बाळूमामांचा चमत्कार नाही बरं, कुणी चमत्कार त्याला म्हणायचं नाही. जो चमत्कार म्हणेल त्याचा चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही विठाला. साक्षात्कारी अशा प्रकारचं ते जीवन आहे, साक्षात्कारी जीवन महाराज. आणि मग मात्र असं साक्षात्कारी जीवन असलं की दुसऱ्यांना उपदेश करण्याची पावर, ताकद त्यांच्यामध्ये येते आणि मग दुसऱ्याला उपदेश करू लागतात. आमच्या बाळूमामांचं नुसतं दर्शन झालं तरी पापाचा नाश होतो, म्हणून ही पब्लिक
आमच्या विशाल महाराजांचं सुंदर नियोजन आहे महाराज. आमचे शत्रुघ्न महाराज आहेत, दुसरे मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, ऐका नाही, सर्व मंडळी अतिशय, आणि श्रोते मंडळी सुद्धा सर्वसामान्य नाही. लटपटे बाबा नेहमी म्हणायचे एक एकाहुनी बळी रे, अशा प्रकारची श्रोते मंडळी आहे. म्हणून श्रोते मंडळीसाठी सुद्धा एकदा टाळ्या तुमचे तुम्ही वाजवून घ्या बरं. वाजवा, अहो टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. संत महात्म्यांच्या दरबारात बसलोय ना, टाळ्या वाजवायच्या, पापाचा नाश होतो. टाळ्या वाजवल्या की पापाचा नाश होतो. आमच्या बाळू मामांचा चेहरा पाहिला, फोटो पाहिला, पापाचा नाश होतो. विठाला त्यांचा चेहरा पाहिल्याबरोबर पापाचा नाश होतो. म्हणून त्यांच्या जवळ देव आहे. देव कुणाजवळ राहतो का? होय, तुमच्या आमच्या जवळ देव राहते. काही लोकांनी सांगितलं आमचे किलोवरले टाळ पाव किलोवर आले तरी आम्हाला स्वप्नात देव दिसला. हो, किलोवरले टाळ पाव किलोवर आले म्हणले, परंतु आम्हाला देव दिसला नाही. कुणाजवळही देव राहत नाही. ज्यांच्या दर्शन झाल्याबरोबर पापाचा नाश होतो त्यांच्याजवळ देव राहतो. देव तया जवळी असे पाप नाशे दरुषणे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे विश्व नसून देवच आहे असा अनुभव ज्यांना झाला त्यांच्याजवळ देव आहे. विठाला आणि असा साक्षात्कार आमच्या श्री संत बाळूमामांना झाला. कारण सर्वसामान्य नाहीत. बाळूमामांची परंपरा साधी आहे का? तुम्हाला वाटतंय का साधी परंपरा आहे? अहो, दत्त संप्रदायापासून, दत्तापासून आलेली परंपरा आहे. श्री संत बाळूमामा सर्वसामान्य नाही, दत्त संप्रदाय. आणि त्यांचे शिष्य महाराज नरसिंह सरस्वतीचे शिष्य स्वामीनाथ बाबा, त्यांचे शिष्य मौनी बाबा, त्यांचे शिष्य मुळे महाराज, आणि त्या मुळे महाराजांची भेट आमच्या श्री संत बाळूमामांना झालेली आहे. त्या मुळे मामांचा आग्रह, मुळे महाराजांचा अनुग्रह ज्यावेळी महाराज आमच्या श्री संत बाळूमामावर झाला त्यावेळी श्री संत बाळूमामा राहिले नाहीत. हे विश्वाची माझे घर, आई श्रीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. मग महाराज श्री संत बाळूमामांचं गुणगान गायला उग येत नाहीत, आणि उग गुणगान होत नाही. सर्वसामान्य गोष्ट नाही. तुमच्या आमच्या कळण्याच्या आवाक्या बाहेरची परंपरा म्हणजे श्री संत बाळूमामांची परंपरा आहे. सर्वसामान्य संत नाहीत, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे संत. मग अशा संत महात्म्यांच्या संगतीत राहिलं की मग मात्र महाराज कसल्याच प्रकारची उणीव आपल्याला राहत नाही. उदाहरण आहे, दासांचा दास करून ठेवलं तरी आशीर्वाद भगवंताचा लागतो, संत महात्म्यांचा आशीर्वाद लागतो. म्हणून तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. दासांचे दास म्हणजे अंबादास आहेत. विठाला दासांचे दास अंबादास. आणि अशा अंबादास महाराजांनी हा केवढा महाराज एवढं सामर्थ्य कुणी दिलंय? सामर्थ्य कुणाला कळालंय? सामर्थ्य तुम्हाला आम्हाला माहित आहे. सामर्थ्य काय आहे? सामर्थ्य एवढा सप्ताह करण्याचं कारण काय? कोणती गोष्ट आहे आमच्या अंबादासजी जवळ? ज्यांनी पंगत करावी म्हणून 1.5 एकराचे बैनामा दिलेला, आणि आज त्यांची ही अवस्था कशामुळे? श्री संत बाळूमामांच्या कृपेमुळे. हे लक्षात घ्या, श्री संत बाळूमामांच्या कृपेमुळे आहे. श्री संत बाळूमामांची कृपा आता कल्पांतीही त्यांच्या याच्यावरून सरणार नाही. कृपादान केलं संती कल्पांती सरेला
दास राहत नाही. एकदा दास झालं की पुढं आशा जर मारायची असेल दास व्हावं लागतंय महाराज. आणि त्याच्यासाठी संताची संगत करावी लागते. संताच्या संगतीशिवाय हे घडत नाही. दुर्जनाच्या संगतीत कितीही दिवस राहा पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि संत महात्म्यांच्या संगतीमध्ये उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. उद्धार होतो महाराज. उद्धार पतन संघाचा महिमा त्याचा संत महात्म्यांचं वर्णन केल्यास तरी टाळ्या होऊ द्या. बरं व्यवहारातलं वर्णन कोरी करील. हो व्यवहारातलं वर्णन कोरी करील. रस्त्यानं येता येता डोंगरगावाच्या पलीकडून मला एक जणांना पाठवलं. डोंगरगावच्या त्या बाहेरून म्हणले इकडून नाही म्हणले रस्ता तिकडून रस्ता आहे पाठीमागून. आणि पाठीमागून गेलो गाडी अडकली. पण बाळू मामानं सुरळीत पाठीमागं आणली महाराज. मला सुद्धा कशी परत आली कळाली नाही. संत महात्म्याची संगत करावी महाराज. संत महात्म्याच्या संगतीत. आणि संत महात्म्यांचा देश आहे ना. का करू नये संत महात्म्याची संगत. अहो संताचा देश आहे. भारत भूमी म्हणजे सर्वसामान्य नाही. अनेक संत महात्मे या भारत भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये संत होऊन गेलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये संत होऊन गेलेला आहे. प्रत्येक जातीमध्ये संत होऊन गेलेला आहे. कशासाठी होऊन गेले. काम नव्हते का त्यांना. होय आपल्या समाजामध्ये श्री संत बाळू मामांना याला काम नव्हतं का. त्यांना दुसरीकडे जन्म मिळाला नसता का. अवतार मिळाला नसता का. परंतु या समाजामध्ये यायचं आणि या समाजाचा उद्धार करायचा. उद्धार या समाजाचं पतन होऊ द्यायचं नाही महाराज. आणि म्हणून त्यांच्या नावाखाली त्यांच्या नावानं सर्वांनी चांग भलं म्हणायचंय. चांग भलं सर्वांनी चांग भलं. बघा बरं आता मोठ्याने म्हणायचं. क्या बात है. बाळू मामाचं नाव घ्यायला काय लावायचं. नवऱ्याचं नाव घ्यायला लाजा. नवऱ्याचं नाव घ्यायला लाजायचं काही हरकत नाही. पण संत महात्म्यांचं नाव घ्यायची ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस गजेर महाराज सर्व परिसरामध्ये दुमदुमला पाहिजे. हे आमच्या संत महाराज श्री संत बाळू मामा महाराज की जय. श्री संत बाळू मामा महाराज की जय. आणि असा गजेर महाराज शेवटपर्यंत राहायला पाहिजे. आपण गेलं तरी हरकत नाही. पण श्री संत बाळू मामा आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा महाराज या ठिकाणी कृपा करण्यासाठी तत्पर आहेत. तत्पर आहेत. आपण त्यांच्या नावानं चांग भलं केलं की पुढच्या पिढी सुद्धा त्यांच्या नावानं चांग भलं करील. आणि त्या पिढीवर सुद्धा वरदहस्त आमच्या श्री संत बाळूमामांचा राहील. असे सर्व श्रेष्ठ बाळूमामा आहेत. म्हणून अशा संत महात्म्याची संगत करावी. बरं का दुर्जनाची संगत करूच नका. कुणी सांगितलं दुर्जनाची संगत करायला. अहो सापाची संगत करा पण दुर्जनाची संगत करू नका. काय शास्त्र सांगतंय. शास्त्र काय सांगतंय महाराज. शास्त्र काय सांगतंय. अहो दुर्जनाची संगत कधीच करायची नाही. सापाची वेळ पडली तर संगानं चावेल. त्याला काळ आहे त्याला वेळ आहे. परंतु दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलं की दुर्जन पावलो पावली चावल्याशिवाय राहत नाही महाराज. पावलो पावली चावतो दुर्जन. दुर्जन पावलो पावली चालतो महाराज. म्हणून का चावतो त्याचं कारण आहे. दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष भरलेलं आहे. दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष भरलेलं आहे. विष फार मोठे मोठे होऊन घ्या. आता भागवत कथा तुम्ही ऐकत आहात. ज्या तक्षक आमच्या परीक्षिती राजांना चावायला आलेला आहे. तक्षक. आणि असा तक्षक जरी असला तक्षक जातीचा साप असू द्या. तक्षक जातीचा पटाळे महाराज. तक्षक जातीचा साप असला तरी त्याच्या फक्त कुठं असतं दातामध्ये विष आहे. फक्त दातामध्ये विष आहे. बरं का आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत. आणि ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्याला माहित आहे
कुठं थोडाफार पाऊस पडला, एखादा दगड जर उचलाय गेलो किंवा शेतामध्ये आपण दगड जर वेचू लागलो तर प्रत्येक दगडाखाली विंचू निघतो, प्रत्येक दगडाखाली विंचू निघतो महाराज. पण विंचू जरी निघाला तरी त्याच्या फक्त नांगीमध्ये विष आहे, नांगीमध्ये. तसं दुर्जनाचं नाही. तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी नांगी. जसं नांगीमध्ये पुरेपूर विष भरलेलं असतं तसं दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष भरलेलं आहे. दुर्जनाची संगत कधीच करायची नाही. संत महात्म्याची संगत केल्याशिवाय राहायचं नाही. संत महात्म्याच्या संगतीनं काय लाभ झाला? अंबादास महाराज आले बरं का. अंबादास महाराज या, तुम्ही इकडे एकदा याच, या या इथपर्यंत या. हो या या. हे बाळू मामाचं आहे, हे बाळू मामाचं आहे का नाही. आणि बाळू मामाचा असल्यामुळं व्रतहस्त बाळू मामाचा आहे महाराज. या सेवक अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे सेवक म्हणजे आमचे अंबादास महाराज आहेत. आणि अंबादास महाराजांनी हे प्रताप केलेला आहे, प्रताप केलेला आहे. याला पराक्रम म्हणायचं, याला म्हणायचं पुरुषार्थ. याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ, पुरुषार्थ म्हणजे दुसरं काही नाही. सर्व समाजाला महाराज मार्गाला लावणं हाच पुरुषार्थ अंबादास महाराजांचा आहे. हा, आणि असे अंबादास महाराज सर्वश्रेष्ठ आमचे आहेत महाराज. असे अंबादास महाराज ज्यांच्यावर श्री संत बाळूमामांची कृपा आहे आणि संत महात्म्यांची संगत केलेली आहे, त्याचा परिणाम हा समाज आहे. समाज, समाज म्हणजे सामान्य गोष्ट नाही. आणि असा समाज जोडायला महाराज फार पुण्य असावं लागतं. तेव्हा माणसं, घरातले माणसं नीट बोलणार तो एकमेकाला, घरातले माणसं नीट बोलणार. आता घरी गेलं तर 10 जणांच्या तरी एवढं भांडण होते बघा. श्री संत बाळूमामा ह्या सप्ताह आहे तोपर्यंत होऊ देणार नाही. तशी तुम्ही काही काळजी करू नका. महाराज म्हणले म्हणजे होईलच असं काही गृहीत बी धरू नका. पण श्री संत बाळूमामांची कृपा तुमच्यावर आहे. जेवढे इथं आले ना तेवढे सुख समाधी समाधानी राहणारी आहेत. आणि सुख समाधान आमच्या श्री संत बाळूमामांनी तुमच्याला सर्वांना दिलेलं आहे. जेवढे जेवढे मंडपातन मंडपाच्या बाहेर ज्यांच्या ज्यांच्या कानावर श्री संत बाळूमामांचं नाव चाललंय ना, ते सर्व श्रेष्ठ अशा प्रकारचे महाराज होणार आहेत. याच्यात वाद नाही, याच्यात वाद नाही. तुम्ही समजूच नका. अहो काय अपकीर्ती आहे का कीर्ती आहे तुमच्या जीवनामध्ये कळत नाही. पण संत महात्म्याला कळतं बरं का. संत महात्म्यांना कळतं. आणि तुमची कीर्ती श्री संत बाळूमामा वाढवल्याशिवाय राहणार नाहीत. हे आज मी या ठिकाणी बोलतोय बरं का. बोलतो. फार मोठी परंपरा आहे. श्री संत बाळूमामांची परंपरा मी सांगितली, लक्षात असेल तर राहू द्या. श्री संत बाळूमामांची परंपरा सांगितली. त्या परंपरेनं श्री संत बाळूमामा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत. त्यांच्या संगतीमध्ये राहायचं, त्यांची संगत सोडायची नाही, त्यांची सेवा सोडायची नाही, दुर्जनाच्या संगतीत जायचं नाही. विठाला महाराज श्री संत बाळूमामा कृपा करतात, हा त्यांचा स्वभाव आहे. स्वभाव संत महात्म्यांचा असतो, तो कधीच बदलत नाही. आपल्याला माहित आहे स्वभाव बदलत नाही. आपणा सर्वांना उदाहरणं माहित आहेत, आम्ही सांगायची गरज नाही. कुत्र्याचे शेपूट किती दिवस नळीमध्ये ठेवील म्हणजे सरळ होईल? किती दिवस ठेवावे लागेल? किती दिवस ठेवा हो, ती वाकडीचे वाकडीच राहणार महाराज. स्वभाव आहे, स्वभावामध्ये कधीच बदल होत नाही. एक महाराज अतिशय सर्वस्व अशा गरीब घराण्यातली आहे का नाही, गरीब घरामध्ये
आपण आता दुसरं तिसरं पद नाही, आता कलेक्टरच घेऊ बरं का. कलेक्टर झाले गरीब घरातून महाराज. आणि कलेक्टर झाल्यानंतर एके दिवशी गाडीमध्ये फेरफटका मारण्यासाठी बस स्टँडला गेले. बस स्टँडला गेल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय सुंदर मुलगी महाराज, पण गरीब घरची, भीक त्या ठिकाणी मागू लागलेली आहे. आणि ती ह्या साहेबानं बघितल्यानंतर ती साहेबाला पटली, आवडली महाराज ती. आणि आवडल्यानंतर मग मात्र त्यांनी विचार केला, आपणही गरीब घरातूनच कलेक्टर झालो, दुसऱ्या एखाद्या गरीब घराचं आपण चांगलं करावं या हेतूनं महाराज त्या मुलीला विचारलं, मुलीला तू माझ्यासोबत करावं लागेल. कुणाला विचारावं लागेल? माता भगिनी आहे का नाही? मुली वगैरे कुणी असतील तर, मुली असतील तर कुणाला विचारावं लागेल? आई वडिलांना विचारावं. भीक मागणारी बस स्टँड वरची मुलगी जर आई वडिलांना विचारते तर बंगल्यामध्ये राहणाऱ्या तुम्ही आम्ही का आई वडिलांना विचारू नये? आई वडिलांना विचारल्याशिवाय राहू नये महाराज. त्यांनी सांगितलं कलेक्टर मुलगा आहे, कलेक्टरसाठी कोट्यावधी रुपये खर्चायला लोक तयार आहेत, पण मुलगा मिळत नाही. तरी त्या मुलीनं सांगितलं, काय सांगितलं? आई वडिलांना विचारावं लागेल. आई वडिलाकडे गेलेले आहेत आणि आई वडिलाकडे गेल्यानंतर अशी झोपडी होती, त्या झोपडीमध्ये गेले. सांगितलं तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, मी कलेक्टर आहे आणि मला तुमची मुलगी आवडलेली आहे, द्या. असं म्हटल्यानंतर त्यांना आनंद झाला महाराज. आणि आनंद झाल्यानंतर दोघांचं लग्न जमलेलं आहे. औरंगाबाद सारख्या मोठ्या सिटीत पहिल्या काळामध्ये बफे सिस्टीम होती. बफे सिस्टीम आपल्याला माहिती आहे. बफे सिस्टीम कशाला म्हणतात? स्वतःचे स्वतः ताट घेणे, स्वतःचे स्वतः ताट भरून घेणे, स्वतःचे स्वतः खात बसणे, कुठेही उभा राहून. बसायला सुद्धा तिथं जागा नसते. आमच्या अंबादास महाराजांच्या श्री संत बाळूमामांच्या दरबारामध्ये बसायला जागा आहे, इथं पात्र आहेत, तिथं बसायला जागा नसते, कारण संताची सेवा केलेली नसते. विठाळा स्वभाव जात नाही. आणि त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर महाराज नवऱ्यानं जेवण करायला सुरुवात केलेली आहे, बायको जवळ उभी आहे आणि मग मात्र सांगितलं जा म्हणले अर्धी भाकर घेऊन ये, तिकडून अर्धी पोळी घेऊन ये, अर्धी पोळी घेऊन ये म्हटल्यानंतर ही गेली. आणि तिथं गेल्यानंतर आमच्या बायकांचा गराडा भरपूर होता महाराज तिथं. त्यांनी सांगितलं तुझं नवीन लग्न झालंय, तुला नाव घेतल्याशिवाय आम्ही अर्धी पोळी दे वाढणार, तुला नाव घ्यावं लागेल, ऐका ना, नाव घेतल्याशिवाय आम्ही वाढणार नाहीत. असं सांगितल्यानंतर मग मात्र तिनं विचार केला काय करावं, काय नाव घ्यावं. आज सुंदर भरजरी, आता गरीब जरी असली तरी आज कलेक्टरची बायको आहे महाराज, सुंदर भरजरी साडी घातलेली आहे अंगावर, हातामध्ये मोबाईल आहे, है का नाही, हातामध्ये मोबाईल आहे, सुंदर साडी घातलेली आहे, काय नाव घ्यावं. आता स्वभाव मनुष्याचा बदलत नाही. गरिबीमध्ये असलेले माणसं किती श्रीमंत झाले तरी पायाकडे बघून खातात. आणि श्रीमंत एखादा माणूस किती गरीब होऊ द्या महाराज, कपड्याची इस्त्री मोडू देत नाही. विठाला मात्र अशा प्रकारे नाव घ्या म्हटल्यानंतर काय केलं महाराज, उभा राहिली बाबा. आणि उभा राहिल्यानंतर स्वभाव जागा झाला, तिचा स्वभाव जागा झाला. पहिली गरिबी भोगलेली आणि मग मात्र म्हणू लागलेली आहे बसायला गाडी नेसायला साडी, मोबाईल माझा हाय फाय. विशाल महाराज, बसायला गाडी नेसायला साडी, मोबाईल माझा हाय फाय, माझ्या नवऱ्याला लय भूक लागली, भाकर वाढ ग माय. मुला स्वभावाचा येला तिचे हिंडले राहिला, स्वभावाचा येला तिचे हिंडले राहिला. आधी होते दासे, आधी होते दासे, आधी होते दासे, आधी होते दासे. पत्तराली केले तिसे, पत्तराली केले तिसे. मूळ स्वभाव जाईला तिचे हिंडले राहिला, मूळ स्वभाव जाईला तिचे हिंडले राहिला. स्वभाव जाईला तिचे हिंडले राहिला, हिंडले राहिला, तिचे हिंडले राहिला. मूळ स्वभाव जात नाही. तसं संताचा सुद्धा स्वभाव आहे महाराज, तुमचा उद्धार करण्याचा आणि तुमच्यावर कृपा करण्याचा. श्री संत बाळूमामांचा तुमचा उद्धार करण्याचा स्वभाव कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही, है की नाही. विंचवाचा स्वभाव नांगी मारणे,
दुर्जनाचा स्वभाव त्रास देणं आहे आणि सज्जनाचा स्वभाव तुम्हाला भवसागरातून तारणं आहे. संत महात्म्यांचा स्वभाव तुम्हाला भवसागरातून तारायचा आहे. याच्यातून तारण्यासाठी संत महात्मे अवतारला येत असतात. आणि असे श्री संत बाळूमामा महाराज हातामध्ये काठी आणि खांद्यावर काय घोंगडी. आणि हे कोणत्या अवतारात होतं माहित आहे का तुम्हाला? होय, कोणत्या अवतारात होतं? खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालितो खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालितो सावळा जगजेठी सावळा जगजेठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालितो खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालितो सावळा अवतार कुणाचा आहे लक्षात आलं का? अवतार कुणाचा आहे लक्षात आलं का? श्री संत बाळूमामा म्हणजे साक्षात देव आहे. साक्षात देव आहे, देव. हे लक्षात घ्या. आणि देव आणि संतांमध्ये फरक नसतो. देवते संत देवते संत देवते संत देवते देव संत आहेत आणि संत देव आहे. निमित्त त्या प्रतिमा. नुसतं फोटोवर जाऊ नका महाराज. श्री संत बाळूमामा म्हणजे सर्वसामान्य नाही, साक्षात परिपूर्णोत्तम अवतार भगवान श्रीकृष्णाचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्यांनी गायी द्वापार युगामध्ये चारल्या, शेळ्या मेंढ्या आमच्या बाळूमामांनी कलियुगामध्ये चारल्या. विठाला अशा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये राहिलं की मग मात्र महाराज आपल्याला लाभ होतो, लाभ होतो, लाभ होतो, लाभ होतो बरं का. अलाभ कधीच होत नाही, लाभ होतो, लाभ. आपल्यामध्ये गुण येतात, गुण. दोष जातात. दुर्जनाच्या संगतीमध्ये गुण जाऊन दोष येतात, सज्जनाच्या संगतीमध्ये दोष जाऊन गुण येतात. हा विरोधाभास आहे, हा विरोधाभास आहे. सर्वसामान्य नाही महाराज. गवीशना नाम शृणोति वाक्यम अहम हि राजन वचनम मुनीनाम न चासे दोषो न च मद्गुणो वा संसर्ग ज्या भोग गुण हो. संसर्ग आहे, संसर्ग. दुर्जनाच्या संगतीत दोष निर्माण होतो, सज्जनाच्या संगतीमध्ये गुण येतात. आणि असे गुण देणारे श्री संत बाळूमामा आहेत, श्री संत बाळूमामा आहेत. आणि अशा बाळूमामाच्या संगतीमध्ये आपण राहिलो की आपला लाभ होतो बरं का. आणि तो लाभ झालाच पाहिजे. झाला हो लाभ आपल्याला कळाला नाही. कोणता झाला? अभंगाचं पहिलं चरण. संत संगतीने लाभ झाला, 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 संत संगतीने
झाले पठाडे बंधू आमचे पहिले नामदेव महाराज पठाडे होऊन गेले आणि त्यांच्यानंतर पठाडे आडनाव यांनी वाढवलं महाराज. पठाडे आडनाव यांनी वाढवलं. आमच्या नामदेव महाराजांचं सुद्धा काय महाराज ते बोलणं, वेदांतिक भाषा, ती बोलण्याची शैली, ते महाराज असते तर मला वाटते 10 लाख देऊन बी मिळाले नसते आज. होय 10 लाख देऊन बी मिळाले नसते आणि असं आमच्यासारखं नाचून बी गेले नसते. ऐका ना, सुंदर कीर्तन महाराज. ऐकायचं असलं तर ऐका, नाहीतर उठून जा, काही देणं घेणं नाही. वेदांतिक भाषा, सगळ्या गोष्टी. आणि अशा प्रकारचे महाराज मंडळी आपल्याकडे होऊन गेलेली आहे महाराज. काळानुसार बदल होत चालाय, काळानुसार बदल होतोय. आम्हाला सुद्धा बाबांनी सांगितलं कसंही कासू द्या, ज्यांना ऐकायचे त्यांना ऐकायचं असेल तर ऐकू द्या, ज्यांना ऐकायचं नाही त्यांना नका ऐकू द्या, पण विनोदाच्या भानगडीत पडू नका. विनोदाच्या भानगडीत बाबांची शिकवण आहे. म्हणून किती विनोद करायचा म्हणलं तरी विनोद येत नाही महाराज आपल्याला. एवढं कीर्तन जमतंय ही बाळू मामाची बाबांची कृपा आहे. विठाला सेना नाव्हे महाराज म्हणू लागलेले आहेत. ज्याप्रमाणे आमच्या श्री संत बाळू मामांनी महाराज हा समाज या ठिकाणी उद्धाराकडे नेलेला आहे. कोणता समाज आहे हा? धनगर समाज आहे. शेळ्या मेंढ्या राखणारा समाज आहे. आणि हा माझा समाज पाठीमागे राहू नये, माझा समाज पुढे जावा, प्रत्येक जातीच्या खांद्याला खांदा लावून पुढे यावा, याच्यासाठी श्री संत बाळूमामांनी अवतार घेतलाय. याच्यासाठी अवतार घेतलाय. आणि मग अशा श्री संत बाळूमामांनी महाराज त्याचप्रमाणे नावी समाजामध्ये आमच्या सेना महाराजांनी अवतार घेतलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये अवतार झाले. वंजारी समाजामध्ये भगवान बाबा झाले, नाही वेगवेगळे समाज, प्रत्येक समाजात. मराठा समाजामध्ये श्री संत तुकोबाराय झाले, ब्राह्मण समाजामध्ये संत सम्राट. अहो एवढंच नाही, तुम्हाला आम्हाला आता वाटतंय मुसलमान आणि हिंदू, पण मुसलमानामध्ये सुद्धा संत होऊन गेले. कबीर, मुमीन, लतिफा मुसलमान, सेना नाभी जान विष्णुदास. हे विष्णूचे दास आहेत. जसे आमचे बाळू मामाचे अंबादास आहेत, तसं विष्णूचे दास म्हणजे ही परंपरा आहे. विठाला अशा श्री संत सेनानाभी महाराज सांगू लागलेले आहेत, बाबा संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीमध्ये फार मोठा लाभ होतो. काय लाभ होतो? ज्याने महाराज आपल्याला संसारामध्ये पाळलं, त्या संसारातून बाहेर काढण्याचं काम ते करतात. संत महात्मे संसारातून बाहेर काढण्याचं. आमचे या ठिकाणी ज्यांचं दुसऱ्या दिवशी तुम्ही कीर्तन ऐकलं, ते आमचे युवराज महाराज दैफळे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज. युवराज महाराज दैफळे ते प्राध्यापक असल्यामुळे अशा कपड्यावर आज आलेत बरं का. अशा कपड्यावर आज प्राध्यापक असल्यामुळं त्यांना म्हटलं मी धोतर वगैरे आपला आपला पायजमा घालून या. त्यांनी सांगितलं नाही, लेकरांना शिकवतो, मुलांना शिकवतो, पुढची पिढी घडवतो, म्हणून इनच करून येतो. आहे का नाही? इन आपली पुढची पिढी घडीते ना. ती इन ही इन आणि दोन्ही इनला झालेली लेकरं. आहे का नाही? मुलगा मुलगी त्यांच्यापासून पुढची पिढी, तसं हे पुढची पिढी घडवतात. आणि आत्ताच वर आलेले महाराज आमचे सदगे महाराज. काय सदगे महाराज, का उशीर झाला असेल बरं तुम्हाला? टाईम निघून गेला की महाराज. मला 5:30 पावणे 6ची मुदत दिलेली आहे. मुदत मी चोरून काहीच ठेवीत नाही, आहे का नाही? आणि मुदत दिलेली असल्यामुळे त्या मुदतीत उरकीनं काम माझं आहे. बाळू मामांचा दरबार आहे. दुपारी 3 तास कथा ऐकलेली आहे का? 3 तास कथा ऐकल्यानंतर पुन्हा अजून आपल्याला फार विशेष आकर्षण अशा प्रकारचं आहे का नाही? विशेष आकर्षण आहे का नाही? हां, हे म्हणजे दुधावरली तहान ताकावर भागवणे. विठाला दूध पाठीमाग आहे, त्याच्यामुळे हलायचं काही काम नाही. जेवढ्याने येऊन बसायचं त्यांनी मध्ये येऊन बसायचं. 7 वाजता बरोबर बाबांनी सांगितलं येतो म्हणून. मी 7 वाजेपर्यंत करणार नाही, तुम्ही चिंता करू नका त्याची बरं का. मला 5:30 पावणे 6चा टाईम दिलाय. मध्ये 1 तास मोकळा देणार आहेत आम्ही म्हणजे कार्यकर्ते या कार्यक्रमाचे. आमचे विशाल महाराज आहेत, अंबादास महाराज आहेत. आणि मग अशा कार्यकर्त्यामध्ये महाराज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा दरबार भरलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा मांडी मोडायला, कारण
चिकनगुनिया झालाय तेव्हापासून बऱ्याच लोकांना बसता येत नाही मांडी घालून. विशाल महाराज चिकनगुनिया झाला त्यावेळेसपासून बरं का. आणि म्हणून आता जास्त भरकटत मी जात नाही, फक्त संत संगती तुम्हाला सांगतो काय लाभ होतो. मोह आणि माया याचा निराश होतो. मोह मायेचा निराश, मोहाचा निराश होणं महत्वाचं आहे, मायेचा निराश होणं महत्वाचं आहे. जोपर्यंत मोह आणि माया जात नाही तोपर्यंत बहुसागरातून माणूस तरुण जात नाही, तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही. विठाला माया आहे महाराज, माया अतिशय आहे. कशी आहे माया? आमच्या संत महात्म्याने सांगितलं माकड असावं माकड, आणि त्या माकडाला दारू पाजावी. दारूचं नाव इथं काढू नये, पण माकडाला दारू पाजावी. आणि दारू पाजल्यानंतर ते नाचतंय कसं, गारुडाच्या खेळामध्ये बघावं लागते बरं. त्या मदाऱ्याच्या खेळामध्ये बघितलं तसं माया आहे. माया फार सर्वश्रेष्ठ आहे. माया म्हणजे सामान्य नाही. माया काय करते महाराज? नाचे सवडे माया करी कौतुक, नाशिवंत सुखे साच केली. काय केलं मायेनं? नासवान सुख आहे ते तुम्हाला दाखविलं. नासवान सुख याचा अर्थ दुसरा दुःख आहे. नासवान सुख याचा अर्थ दुसरा दुःख आहे. आणि मग मात्र महाराज ती खऱ्या सुखावर पडदा टाकते आणि खोटं सुख तुम्हाला दाखवते. नाचता ती पुढे संसाराचा, नाचता ती पुढे आता बाबा आल्याशी सोडीतच नाही. विठाला नाचे सवडे माया करी कौतुक, नाशिवंत सुखे साच केली. आणि त्या मायेमुळे आपण संसाराच्या पुढे नाचतो महाराज. देव दिसत नाही, संत आपल्याला दिसत नाही. संत देव का दिसत नाही? ह्या मायेमुळे दिसत नाही. माया अतिशय घातकी आहे. मायेसारखं नाही महाराज. माया भयंकर आहे. माया अतिशय सर्प प्रकरणामध्ये माया सांगितली, मोह सांगितला. एवढा सूर अर्जुन, पण एवढा सूर अर्जुन देखील मोह मायाच्या पाशात अडकला महाराज. आणि भगवंताला सांगावं लागला, अर्जुना तू सामान्य नाहीस, तू सूरव्रतीचा ठाव, क्षत्रिया माझी राव, तुझी आला ठेपणाचा आओ तिही लोकी. तिन्ही लोकांमध्ये तुझी कीर्ती आहे. शिवजींना पराभूत करणारा अर्जुन आहे. अर्जुन सर्वसामान्य. तू आ संग्रामे हरुजिंतीला, निवत कवचाचा ठाव पिढीला, पवाडा तुआ केला गंधर्वासी. आणि हीच ओवी महाराज. तू आ संग्रामी हरुजिंतीला, निवत कवचाचा ठाव फिडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. विठाला अशी माया आणि मोह अतिशय सर्वश्रेष्ठ आहेत. मोह म्हणजे सामान्य नाही. मोह म्हणजे महाराज साक्षात शोक आहे. शोक आहे. आमच्या शास्त्रामध्ये आता प्राध्यापक आलेत म्हणून एक आपलं काहीतरी कॉलेज शिकलेलं सांगतो थोडं बरं का. कॉलेजमधलं इतिहासातलं उदाहरण. प्राध्यापक महाराज आले म्हणून सांगावं लागतंय. महाराज रोमची राणी होती. रोमची राणी. ती राणी महाराज इंग्रजांनी त्यांच्यावर राज्य करायला सुरुवात केली आणि तिला जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये ऐश्वर्यामध्ये राहिलेली राणी आहे. आणि ऐश्वर्यामध्ये राहिलेली राणी महाराज जेलमध्ये पडली. आणि रात्री इंग्रजाच्या पोलिसांनी सांगितलं उद्या सकाळी तुम्हाला फासावर देण्यात येणार आहे. किती शोक झाला असेल, किती शोक झाला असेल. त्या शोकाचा परिणाम इतिहासकारांनी सांगितला, रात्रीतून सर्व डोक्याचे काळे केस त्या राणीचे पांढरे झाले होते. याला म्हणतात मोह. याला काय म्हणायचं? मोह.
आणि असा मायामोहातून जे बाहेर पडतात ना ते संताच्या कृपेशिवाय संताच्या संगतीशिवाय पडत नाहीत. काम क्रोधाधिक विकार सुद्धा अंतःकरणामध्ये जे आहेत ते अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत, अतिशय बलवान आहेत. पांडुरंगाची प्राप्ती ते करू देत नाहीत, परंतु संत महात्म्याची संगत झाली की काम क्रोधाधिक विकार सुद्धा नष्ट होतात. अभंगाचं काम क्रोध मृदंगाची मला फार आवड आहे विशाल महाराज, कारण आमच्या वडिलांनी महाराष्ट्रभर मृदंग गाजवला बरं का. मृदंगाचे बादशहा म्हणजे लटपटे माऊली विठाला. महाराजाला माहित आहे, पटाडे महाराजांना माहित आहे, आमच्या पांडुरंग महाराजांना माहित आहे, ज्यांना ज्यांना ओळख असेल त्यांना त्यांना माहीत असेल. लटपटे माऊली म्हणजे सर्वसामान्य नाही, अतिशय थोर अशा प्रकारची महाराज परंपरा त्यांची. हा आणि मग मात्र असे महाराज लटपटे माऊली म्हणजे आमचे बाबावर का अतिशय सर्वश्रेष्ठ. शेवटपर्यंत विद्यार्थी घडवले, हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये त्यांचे आज फिरतात, हजारो विद्यार्थी. आता तुम्ही पाहिलं त्या दिवशी भरत महाराज आले होते, भरत महाराज सोडगी, हा ते बाबांचे शिष्य. या भागामध्ये नामदेव बुवा केंद्रे तालमणी ज्यांचा मृदंग ऐकावा महाराज, अशा प्रकारचे सर्वश्रेष्ठ आमचे नामदेव बुवा केंद्रे. पंडित महाराज गिरी, शेवटी शेवटी दाशोपंत महाराज आहे का नाही आळंदीचे, आबा गव्हाणे, त्यांनी सुद्धा कोणत्याच जाती धर्मातलं माणूस पाठीमागे ठेवलं नाही. संत महात्म्यांची कृपा याच्यासाठी असावी लागते. आमच्या अंबादासजीकडे कोणी येऊ द्या बरं, आता कुठलाही माणूस येऊ द्या, कोणत्याही जाती धर्माचा येऊ द्या, आल्याबरोबर ते विचारतात का तू कोणत्या जातीचा आहे? नाही, भाव अंतःकरणामध्ये पाहिजे, भाव.
कारण हे शेवटचं प्रमाण आहे बरं का, शेवटचं आपल्या कीर्तनातलं आजचं शेवटचं प्रमाण आहे. याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण संत महात्म्यांना जात नसते, संत हीच त्यांची जात आहे. संत हीच त्यांची जात आहे. श्री बाळूमामा धनगर समाजामध्ये अवताराला आले, पण नुसत्या धनगर समाजाला नाही महाराज, सर्व जाती धर्मांचा उद्धार त्यांनी या ठिकाणी केला. म्हणून हा समाज येतोय, सर्व जाती धर्मांचा. त्यांना संतांना जात नसते, हो जात नसते. उत्तमत्वम न जातीतः सर्व शास्त्रकारांनी सांगितले महाराज, तपो विशेष संप्राप्ता. तपाने सर्वाची प्राप्ती होते, जातीने होत नाही. म्हणून या ठिकाणी महाराज श्री संत बाळूमामा ही त्यांची जात आहे. श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजामध्ये आले, पण जगाच्या कल्याणाकरता पसायदान घेऊन गेले, जगाच्या कल्याणाकरता. म्हणून अशा जातीभेदामध्ये अडकवू नका. अशा संत महात्म्यांना महाराष्ट्रामध्ये मोठं होऊ द्या. अशा संत महात्म्यांना महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळ्या जाती धर्मांना घेऊन चला. आणि श्री संत बाळूमामा ज्याप्रमाणे हातामध्ये काठी आणि खांद्यावर कांबळी घेऊन तुमचा उद्धार करत फिरले ना, तसे महाराज सर्व संत महात्मे अशा एका 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 राशीमध्ये एका लाईनमध्ये आहेत. पूर्वीपासून आजपर्यंत झालेली ही सर्व संत महात्मे, आणि त्यांची कृपा अशी सर्वश्रेष्ठ आहे महाराज. त्यांची कृपा झाली की मायेचा नाश होतो, त्यांची कृपा झाली की मोहाचा नाश होतो, त्यांची कृपा झाली की काम क्रोधाधिक अंतकरणातले निघून जातात, अंतकरण शुद्ध होतं, आणि भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या अंतकरणामध्ये येऊन बसतो बरं का. आणि म्हणून अशा प्रकारच्या संत महात्म्यांची सेवा करणं अतिशय आवश्यक आहे. अशा संत महात्म्यांची आपण सेवा केली पाहिजे. दुजेपणाचा वारा सुद्धा संत महात्मे आपल्याला लागू देत नाहीत. द्वैत भावना आपल्या ठिकाणी ठेवत नाहीत, दोष आपल्या ठिकाणी ठेवत नाहीत. आणि मग मात्र असे संत महात्मे महाराज सर्वश्रेष्ठ श्री संत बाळूमामा आणि त्यांच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित हा जनसागर आहे, उपस्थित जनसागर आहे बरं का. म्हणून कार्यक्रम करणारे आमचे अंबादास जे असोत, ते स्वतःला दास म्हणून घेतात, सर्व बाळूमामांचंच आहे म्हणतात. तसं तुम्ही सुद्धा सर्व बाळूमामांचं आहे म्हणून इथून पुढे कार्य करायचं. व्यवहारामध्ये तंतोतंत राहा, पण व्यवहाराचा धर्माकरता 10% तरी भाग खर्च करावा. शास्त्रकारांनी सांगितले 10% तरी भाग खर्च करावा, धर्माकरता खर्च करावा, श्री संत बाळूमामांकरता खर्च करावा. विठाला अशा संत महात्म्यांनी एकदा का आपल्याला पदरात घेतलं ना, आता पांडुरंग बाबाला शेवट म्हणू देऊ. बरं, शेवट माहित नसला तर सांगा, माहित नसला तर सांगा म्हणाले त्यांना. बरं, शेवट सुंदर म्हणा, अतिशय सुंदर. महाराज संत महात्म्यांनी आपल्याला एकदा का पदरात घेतलं की मग मात्र त्याचं ब्रह्मच होतं, तो देवच होतो. माणसामध्ये देव ज्याप्रमाणे श्री संत बाळूमामा आहेत, त्याप्रमाणे तो सुद्धा देव होतो. पण संतांनी पदरात घेतलं पाहिजे. सेना न्यावी महाराज सांगतात अभंगाच्या शेवट.
देव बनवण्याचं सामर्थ्य श्री संत बाळूमामा ते लक्षात ठेवा. प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ते आहेत, म्हणून तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ते आहेत. जाणूनच मी तुम्हाला नमस्कार करणार आहे बरं का. श्री संत बाळूमामांचा माझ्या समाज आहे आणि माझ्या श्री संत बाळूमामा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेला माझा बाळूमामा दिसला पाहिजे, प्रत्येकाला दिसला पाहिजे बरं का. आणि म्हणून सर्वांनी महाराज अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आमचे अंबादास महाराज खरोखरच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कमी कौतुक नाही बाबा. आमच्या वाणीमध्ये शब्दांना ताकद सुद्धा पुरत नाही. तुमच्या पुढे आम्ही फार हीन ठरतो बरं, फार तुमचे आम्ही ऋणी आहोत. तुम्ही अशा प्रकारचा या ठिकाणी दरबार भरवलात. खरोखरच महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्री संत बाळूमामांना बसवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याकरता टाळ्या होऊ द्या, त्यांच्याकरता टाळ्या होऊ द्या. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सामर्थ्य आहे आणि माझ्या बाळूमामाचा हा समाज आहे. एकदा तुम्हाला त्रिवार नमन करून आपल्या कीर्तन रूपी शेवला पूर्णविराम देणार आहे. ज्ञानेश्वर